श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत ना सोयाबीनच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यासाठीचे साहित्य घरकुल मसाला, धने पावडर, सोयाबीनचं एक पॉकेट घेतलेलं आहे, एक कांदा, एक टोमॅटो आणि ओलं नारळ होतं माझ्याकडं. आणि अशा ओल्या नारळाची भाजीसुद्धा खूप छान लागते. लसणाच्या काही पाकळ्या आणि आलं थोडंसं. आलं जास्त काही घरात कोणाला आवडत नाही. आणि त्यानंतर कोथिंबीर. आणि इकडे वर गॅसवर ना मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये ना हे सोयाबीन असे सोडून द्यायचे. हे कशासाठी तर आपण भाजी केल्यानंतर म्हणजे सोयाबीनला एक विशिष्ट कच्चा वास येतो ना, तो वास येऊ नये म्हणून ना गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन असे टाकून द्यायचे आणि त्याला छान असे एकदम असं गच्च परत पिळून काढायचे. त्यानंतर मग त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलं आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, नारळ आणि लसणाच्या पाकळ्या, आलं, जे काही साहित्य आपण हे चिरून घेतलं होतं ना, ते सर्व साहित्य याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला छानपैकी असं एकदम परतून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं परतायचं ना की त्याचा कलर हा एकदम छान असा लालसर असा झाला पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही की छान असा लालसर कलर असा झालेला आहे. म्हणजे इथेच आपला थोडासा हा मसाला एकदम छान असा फ्राय झालेला आहे. आणि त्याला काढलं इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या इकडं तेल टाकलं. आणि अशा भाज्यांना ना तेल थोडंसं जास्तीचं लागतं, कारण ना म्हणजे थोडंसं तेल जास्त असलं ना भाजीचा कलर पण छान येतो आणि भाजीची टेस्ट पण एकदम भन्नाट लागते. आणि कॅमेरा माझा का असा थोडा थोडा हलत आहे, कारण डाव्या हातामध्ये मी मोबाईल धरलेला आहे आणि उजव्या हातामध्ये मी ह्या भाजीची रेसिपी करत आहे. त्याच्यामुळे माझा कॅमेरा थोडासा हलला आहे, तर तुम्ही थोडंसं समजून घ्या बरं, प्लीज समजून घ्या थोडंसं. आणि मग तेल टाकलं, तेलामध्ये जिरे मोहरी टाकले. हे छानपैकी असे तडतडले ना की त्याच्यामध्ये ना मग हे जे काही वाटण आपण वाटलं होतं ना, ते वाटण असं सोडून दिलं त्याच्यामध्ये. आणि याला ना असं छानपैकी असं एकदम परतून घ्यायचं. आणि त्याला असं परतायचं ना की त्याच्यामध्ये असं पूर्ण तेल सुटलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये धने पावडर टाकली आणि आपला हा घरकुल मसाला टाकला आणि घरचा आपला घरगुती जो काळा मसाला आहे ना, तो पण याच्यामध्ये टाकला आणि याला असं एकदम परतून घेतलं. आता हळूहळू तुम्ही पाहू शकतात याच्यामध्ये असं एकदम छान असं एकदम असा ह्याचा कलर तयार झाला आहे ग्रेव्हीचा. आणि तेल पण पूर्ण असं सुटलेलं आहे याच्यामध्ये. आणि इकडं पाणी पण असं मी गरम करायला ठेवलं होतं. बघू शकतात तुम्ही की पूर्ण आपली ग्रेव्ही इथे एकदम आता अशी रेडी झालेली आहे. आणि त्यानंतर ना मग जे काही सोयाबीन आहेत ना, ती सोयाबीन याच्यामध्ये हे सोडून द्यायची. आणि खरंच अशा प्रकारची सोयाबीनची भाजी ना हे भाकरीसोबत वगैरे खूप छान लागते. भाकरी, कांदा, लिंबू वगैरे असेल ना, अशासोबत ही भाजी एकदम भन्नाट अशी लागते. आणि त्यानंतर मग त्या ग्रेव्हीमध्ये ना छान कलर सुटल्यानंतर हे सोयाबीन असे सोडून दिले आणि त्याला छान असं परतून घेतलं आणि गरम पाणी सोडलं त्याच्यामध्ये. आणि एकदम स्पायसी भाज्यांना ना असं गरम पाणीच करायचं. त्याच्यामुळं ना भाजीची टेस्ट आपली एकदम छान पण लागते आणि कलर पण आपला असा भाजीचा एकदम छान दिसतो आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आवश्यकतेनुसार पाणी याच्यामध्ये टाकलं. मला जास्तीची काही ग्रेव्ही करायची नव्हती, थोडीशीच ग्रेव्ही करायची होती मला. त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं याच्यामध्ये. छान त्याला असं हलवून घेतलं. आणि त्यानंतर याच्यामध्ये मग राहिलं होतं ते मीठ टाकायचं राहिलं होतं, ते मीठ टाकून घेतलं आणि हलवून घेतलं त्याला. आणि त्यानंतर मग बारीक बारीक कोथिंबीर पण चिरून घेतली होती, ती कोथिंबीर पण याच्यामध्ये अशी टाकून घेतली. आणि आता आपली जेवण्यासाठी भाजी ही आता रेडी होत आहे. आणि कारण ना याला शिजायला खूप जास्तीचा काही वेळ लागत नाही, थोडासाच वेळ लागतो. एका उकळीमध्ये ही भाजी अशी शिजते. आणि भाजी आपली आता छान शिजली पण आहे. आणि भाजीचा कलर तुम्ही बघू शकतात पुढे, खूप छान असा एकदम कलर आलेला आहे भाजीचा. आणि भाजीची टेस्ट पण ना खूप छान झाली होती. आणि तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा ही भाजी, खूप टेस्टला भन्नाट लागते ही भाजी. आणि ग्रेव्ही पण माझी एकदम अशी जाडसर झाली होती. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकतात किंवा आपलं बेसन पीठ आहे ना, ते पण थोडंसं भाजून वगैरे आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि मी आज बाजरीची भाकरी केली होती, त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू आणि ही भाजी असेल तर टेस्ट एकदम भन्नाटच लागते. मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.